पुण्यावरून आलो मी. आणि मेन म्हणजे मी हे लॉकेट जे आहे ते पुण्यामध्ये शोधलं, पण हे काही पुण्यामध्ये मला हे डिझाईन मिळाली नाही. दादा नमस्ते. दादा नमस्कार. तुम्ही मला विघ्नहर्ता गणपती सोंड आणि ओमचं मला तुम्ही लॉकेट बनवायला दिलं होतं. हो. जसं तुम्ही मला काम सांगितलं होतं, मला तुम्ही नेटवरून मला तुम्ही फोटो पाठवला होता आणि मला सांगितलं का साहेब मला असं लॉकेट बनवून द्या. हो. तर साहेब मी सेम टू सेम लॉकेट बनवलंय. एकदम तुम्ही same काय design. सांगू शकता आमच्या दुकानासाठी, आमच्या कामासाठी तुम्ही काय बोलू शकता साहेब? लॉकेट मी पुण्यावरून आलो मी. आणि मेन म्हणजे मी हे लॉकेट जे आहे ते पुण्यामध्ये शोधलं, पण हे काही पुण्यामध्ये मला हे डिझाईन मिळाली नाही. मी दादांना फोनवरती पुण्यावरून त्यांना मी लॉकेट पाठवलं होतं फोटो याचा, आणि त्यांनी सेम टू सेम अपेक्षेपेक्षाही खूप छान असं लॉकेट त्यांनी मला बनवून दिलेलं आहे. आणि काम एकदम सुंदर झालेलं आहे. खूप छान काम झालेलं आहे. त्याबद्दल मी दादांचा आभारी आहे. दादा एक गोष्ट बोलू का, ह्या आधी पण तुम्ही माझ्याकडे आले, चेन बनवायला दिली, परत त्याच्यानंतर अंगठी बनवायला दिली, तुम्ही हो. काम घेऊन गेल्यानंतर दादा आमच्यासाठी छोटं काम जरी असेल काय आणि मोठं काम असेल काय, गिराईक माय बाप हे आमच्यासाठी देव आहात. बरोबर. आणि आम्ही तेवढ्याच मनापासून ते काम करत असतो. आज तुम्ही पुण्यावरून आलात माझ्याकडे लॉकेट घेण्यासाठी, हो. तरी मी तुमचा खूप ऋणी आहे. माझा संच, माझा प्रतीक ज्वेलर्स साहेब असेच तुमचे पाय वारंवार आमच्या दुकानामध्ये लागू द्या, हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि चंद्र सूर्य आहे तोपर्यंत आपले असे संबंध राहू द्या, हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.